सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी व वरिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक। आरोग्य उपकेंद्राचा वापर शौचालयासारखा सीईओंनी दिले चौकशीचे आदेश। 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय नराधमास जन्मठेप। अतिक्रमण निर्मूलन विभागाने ठोठावला दंड। आणि एदलापूर येथे वाघाच्या दर्शनाने पसरली भीती। शेगाव नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिकास 1,20,000ची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात अटक केली। या कारवाईमुळे खळबळ उडाली। शेगाव येथील खामगाव रोडवर बियर बारच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। तसेच यातील 1,20,000 रुपये फिर्यादीकडून नगरपालिकेच्या वरिष्ठ लिपिकाने स्वीकारले। यावेळी एसीबीच्या ट्रॅपमध्ये हा कर्मचारी अडकला। एसीबी पथकाने सदर कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले असून या प्रकरणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव येथील फिर्यादीने नगरपालिका प्रशासनाने बियर बारसाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता। ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत व वरिष्ठ लिपिक तथा सहाय्यक लेखापालचा पदभार असलेल्या राघोजी इंगळे 5 लाखाची मागणी केली। या प्रकरणाची लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केली आणि प्रकरणात तथ्य आढळल्याने व फिर्यादी व आरोपीच्या तडजोडीनंतर 1,20,000 रुपये देण्याचे ठरल्याने आज शेगाव येथे ट्रॅप लावला। अखेर इंगळे याला फिर्यादीकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। पथकाने मुख्याधिकारी पंत यांना सुद्धा ताब्यात घेतले असून वृत्त लिहिस्तोर या दोघांची चौकशी सुरू होती। ही कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती, परिक्षेत्र अमरावती, माननीय श्री पंजाबराव डोंगरदिवे, अप्पर पोलीस अधीक्षक शैलेश जाधव, पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात प्रवीण खंडारे, पोलीस निरीक्षक लाप्रवी बुलढाणा, एएसआय श्याम भांगे, दीपक लेकुरवाडे, प्रवीण बैरागी, पोलीस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे, जगदीश पवार, शेख अर्शिद यांनी केली। या कारवाईमुळे शेगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। पातूर तालुका अंतर्गत येणाऱ्या उमरा येथील आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थानांचा उपयोग शौचालयासाठी करण्यात येत असल्याची बाब समोर आली। या घटनेनंतर जिल्हा परिषद सीईओ यांनी चौकशीचे आदेश दिले। पातूर तालुक्यातील उमरा येथील आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थाने शौचालय बनत चालल्याची बाब समोर आल्यानंतर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या प्रकरणाबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, तर जिल्हा परिषद सीईओ यांनी संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले। जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाद्वारे स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात गुड मॉर्निंग पथक सुरू केले। या दरम्यान हे प्रकरण समोर आले होते। या दोन्ही इमारतींच्या निर्माण कार्यावर 25 लाख रुपये खर्च करण्यात आले होते। उमरावासियांनी या 25 लाखांच्या दोन्ही इमारतींचा शौचालयासारखा वापर केला। या आरोग्य उपकेंद्राच्या तपासणी दरम्यान गुड मॉर्निंग पथकासमोर ही बाब आली। अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिक या उपकेंद्रासह 5 केंद्राच्या निवासस्थानाचा वापर शौचालयासाठी करीत होते। या परिसराची पाहणी पातूरचे गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी केली। आरोग्य सुविधा देण्यासाठी असलेल्या आरोग्य उपकेंद्राचा असा वापर होत असल्याने या विरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकते। आता या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, उपकेंद्राचे अधिकारी लक्ष ठेवून असणार आहेत। 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय नराधमास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली। ही घटना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील अरवी मिर्झापूर येथे 9 जानेवारी 2017 रोजी घडली होती।
5 वर्षाच्या चिमुरडीवर निर्दयतेने अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय नराधम वृद्धास शनिवारी न्यायालयाने जन्मठेपेची सजा सुनावली. तसेच तिच्या आईला धमकी दिल्याप्रकरणी प्रत्येकी 2 वर्ष याप्रमाणे 4 वर्ष शिक्षा सुनावत दंडही ठोठावला आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अन्वी मिर्झापूर येथील अब्दुल अजीज लालमिया देशमुख 75 यांनी एका 5 वर्षीय चिमुरडीवर 9 जानेवारी 2017 रोजी जबरी अत्याचार केला. सदर मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितला असता ती आरोपीला जाब विचारण्याकरिता गेली असता तिला आरोपीने अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. सदर महिलेने दुसऱ्या दिवशी बोरगाव मंजू पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांनी आरोपी व चिमुकलीचे मेडिकल केले. तसेच या प्रकरणी कलम 5-6 पॉस्को, कलम 376 2I, कलम 504 506 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. या प्रकरणी आरोपी व चिमुरडीचे कपडे DNA टेस्टसाठी पाठविले. पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सरकारी वकील ॲडव्होकेट मंगला पांडे यांनी या प्रकरणाची सक्षमपणे बाजू मांडली. न्यायालयाने या प्रकरणात 9 साक्षीदार तपासले. या सर्वांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली. तसेच DNA रिपोर्ट व मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. अखेर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. सरकार पक्षाची बाजू ॲडव्होकेट मंगला पांडे यांनी मांडली. मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत राहणारा आरोपी अब्दुल अजीज लालमिया देशमुख या 76 वर्षाच्या आरोपीला 10,000 रुपये दंडासह जन्मठेपेची शिक्षा पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय MI आर्लंड मॅडम यांच्या न्यायालयाने सुनावली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना दिनांक 9/1/2017 रोजी दुपारच्या सुमारास घडली. पीडित 5 वर्षाची लहान मुलगी बालवाडीतून घरी आल्यानंतर ती आपल्या घराबाहेर खेळत होती आणि खेळत असताना जवळच राहणाऱ्या आरोपीने तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आणि तिला 5 रुपये दिले. मुलीने ही घटना घरी येऊन आपल्या आईला सांगितली. त्यामुळे मुलीच्या आईने बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे PSI श्री YP उईके यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यासह इतर पुरावे ग्राह्य मानल्याने आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकोला अतिक्रमण विभागाद्वारे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली. या अंतर्गत प्रमुख मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. मनपा अतिक्रमण विभागामार्फत शहरातील सिटी कोतवाली ते जैन मंदिर रोड, गांधी चौक ते ओपन थिएटर, फतेह चौक ते बसस्थानक परिसर ते नेहरू पार्क चौक ते इन्कम टॅक्स चौक, संत तुकाराम चौकापर्यंतचे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळे ठरणारे अतिक्रमणे व अनधिकृतरित्या लावण्यात आलेले जाहिरात होर्डिंग्ज तसेच हॉटेल वैभव समोरील अनधिकृतरित्या लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉकचे अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभागामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. याचसोबत गोरक्षण रोडवरील यश मेहता यांनी विनापरवानगी बांधकाम साहित्य ठेवल्यामुळे त्यांच्यावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये करण्यात आली असून या कारवाईत अतिक्रमण विभाग प्रमुख राजेंद्र टापरे, प्रवीण मिश्रा, नरेंद्र घनबहादूर, नरेश बोरकर, संजय थोरात, विजय बडोणे तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अकोट तालुक्यातील एदलापूर परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक परिसरात दाखल झाले असून वाघाचा शोध घेणे सुरू आहे. अकोट तालुक्यातील एदलापूर शेतशिवारात गजानन पराये यांच्या शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने गावातील नागरिक, शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे एक पथक एदलापूर येथे पोहोचले असून वाघाची शोध मोहीम सुरू झाली आहे. वन विभागाला एका शेतातील परिसरात वाघाच्या पायांचे ठसे आढळले होते. केळीच्या बागेत आराम करीत असलेल्या वाघाची व्हिडिओ क्लिपिंग सुद्धा उपलब्ध झाली आहे. एदलाबाद शेतशिवारातून निघून हा वाघ बेलुरा शेतशिवाराकडे निघाला आहे. वन विभागाने एदलापूर, चोरवड,
बेलुरा पिंपरी गावातील सरपंचांना सूचना देऊन आपली जनावरे घराबाहेर बांधू नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत. वाघाच्या या दर्शनामुळे मात्र अनेक गावकऱ्यांची झोप उडाली आहे. अकोला शहरातील होली क्रॉस शाळेच्या शिक्षकाने विनाकारण एका विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. अकोला येथील होली क्रॉस शाळेच्या शिक्षकाद्वारे विनाकारण एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी दोषी शिक्षकांविरोधात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. अकोला येथील गोकुळ कॉलनी रहिवासी 15 वर्षीय आकाश ऋषिकेश नावकार होली क्रॉस शाळेच्या इयत्ता 9वी ब चा विद्यार्थी आहे. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर गेटवर शाळेच्या विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली. या दरम्यान विद्यार्थ्यांनी बाहेर पडण्यासाठी धावपळ केली. याचवेळी शाळेचे शिक्षक शैलेश भाटिया यांनी आकाश नावकार याला पकडून स्कार्फने गालावर व मानेवर मारहाण केली. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकाविरोधात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या घटनेबाबत विद्यार्थी आकाश नावकारने सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. मी आकाश नावकार, होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल अकोला 9वा ब. मी शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत चाललो होतो, तर जरा लोटालाटी झाली. त्यामुळे सरांनी माझ्या हातात स्कार्फ होता, तो स्कार्फ घेतला आणि मला मारलं. ते डोळ्याला लागलं माझ्या आणि तो मानेला लागलं मागे. नाव काय सरांचं? शैलेश भाटिया. शैलेश भाटिया. मग पुढे काय झालं? पुढे मग मी वडिलांना सांगितलं व दवाखान्यात गेलो. अकोला येथील एक परिवार प्रयागराज येथे संपन्न होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी जात असताना इटारसी दरम्यान लुटारूंनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली. या घटनेत 7 ते 8 लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला. उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळाव्यास सहभागी होण्यासाठी रेल्वेने जात असलेल्या अकोला निवासी खंडेलवाल परिवाराला अज्ञात दरोडेखोरांनी देशी कट्टा व धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची बाब समोर आली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी सोन्याच्या दागदागिन्यांसह मोबाईल व नगदी असा 7 ते 8 लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना मध्य प्रदेश येथील इटारसी दरम्यान मध्यरात्री 1:30 वाजता घडली. या घटनेत रेखा खंडेलवाल, दिनेश खंडेलवाल, पुष्पा खंडेलवाल, जुगल किशोर खंडेलवाल, शर्मिला खंडेलवाल, रिंकू खंडेलवाल आदींना लुटण्यात आले. ही घटना इटारसी ते पिपरिया रेल्वे स्थानकात दरम्यान घडली. रेल्वे गाडीची जनरल बोगीची चेन ओढून 10 लुटमार B4 क्रमांकाच्या बोगीत चढले व त्यांनी देशी कट्टा व धारदार शस्त्राचा धाक दाखवून खंडेलवाल परिवाराला लुटले. पिपरिया GRP पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दनोरी येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी 10 आरोपींना अटक करीत 2.25 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांना दनोरी येथे जुगार अड्डा चालत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह छापा टाकून राजू गणेश इंगळे याच्यासह जुगार खेळणारे दीपक दामोदर माळी, तिरणदास विश्वनाथ पुणकर, मुकिंदा ओंकारराव गावंडे, रविकांत बळीराम खाडे, दिलीप त्र्यंबक पाटकर, अनिल दामोदर मुकुंदे, स्वप्नील मनोहर रायबोले, राजू सिंग, प्रल्हाद सिंग चुंगळे, ज्ञानेश्वर गणेश इंगळे आदी आरोपींना रंगेहात अटक केली. त्यांच्याविरुद्ध दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून 24,400 रुपये रोख, 9 मोबाईल व 6 दुचाकी असा एकूण 2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 2019 रोजी दुपारी आम्हाला अशी माहिती मिळाली की दहीहंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दनोरी गावामध्ये जुगाराचा क्लब चालू आहे. सदर घटनेची माहिती मिळताच आम्ही माननीय SP सर आणि माननीय ॲडिशनल सर यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यांच्या आदेशाने आम्ही पोलीस चौकीला हजर झालो. पोलीस चौकी हजर झाल्यानंतर दहीहंडा पोलीस स्टेशनचे PI माननीय देशमुख साहेब यांच्यासह तसेच आमचा RCPचा स्टाफ व दहीहंडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्यासह आम्ही दनोरी गावामध्ये संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारामध्ये रेड मारलेली आहे. तर त्या रेडमध्ये राजू बिंगळे नावाचा इसम हा जुगाराचा अड्डा चालवताना आम्हाला आढळून आलेला आहे. सदर घटनेमध्ये एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 24,460 रुपये कॅश जप्त करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 9 मोबाईल, 6 मोटरसायकल व इतर जुगाराचा मुद्देमाल असा सुमारे 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने 2018 या वर्षात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने फरार पाहिजेत या मथळ्याखाली 220 आरोपींना जेरबंद केले.
30 ते 35 वर्षापासून हे आरोपी फरार होते. मागील 2018 या वर्षात 2 टप्प्यात चालविलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने 30 ते 35 वर्षापासून फरार असलेल्या 839 पैकी 220 फरार आरोपी जेरबंद केले आहेत. पाहिजेत या शीर्षकाखाली चालविण्यात आलेल्या मोहिमेला बऱ्यापैकी यश आले असून सुरू वर्षातही ही कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनात पाहिजेत फरार असलेल्या आरोपींना शोधण्याची मोहीम सुरू केली. यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकात नासिर खान, यशवंत शिंदे, अजाबराव वानखडे, विनोद चोरपगार, निलेश खंडारे, नितीन मगर, दिलीप पलसकर, महादेव बहुराशिया, सतीश कथ्थे यांचा समावेश होता. पोलीस सूत्रांनुसार पथकाला 398 फरार आणि 441 पाहिजेत आरोपी पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. 2018 या वर्षात 2 टप्प्यात चालविण्यात फरार आरोपींना अटक केली. यामध्ये एप्रिल महिन्यात 398 फरार आरोपींपैकी 127 आणि मे महिन्यात 441 पाहिजेत पैकी 56 आरोपींना अटक केली. तर डिसेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत पथकाने 271 फरारपैकी 13 आणि 385 पाहिजेत पैकी 24 आरोपींना वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केली. पकडण्यात आलेल्या आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. अकोला महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागाची झाडाझडती घेत अवैध नळजोडणी विरुद्ध मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी आयुक्तांनी या विभागाला 1 महिन्याची मुदत दिली. शहरातील अवैध नळजोडणी विरोधात पुन्हा महापालिकेची शोध मोहीम सुरू होणार आहे. त्यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी कर्मचाऱ्यांना महिनाभराची मुदत दिली आहे. शुक्रवारी आयुक्तांनी जलप्रदाय विभागाची झाडाझडती घेतली. अमृत योजनेपासून ते पाणी पुरवठ्याच्या कामाबाबत त्यांनी माहिती घेतली. जलप्रदाय विभागातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा भारही लवकरच कमी करण्यात येणार आहे. त्यापूर्वी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना पाणीपट्टी वसुली वाढविणे आणि अवैध नळ जोडण्या शोधण्याचे टार्गेट ठरवून दिले. अकोला येथील शास्त्रीनगर स्थित स्वामी पापड उद्योगाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. अगदी घरच्या पापडाची अस्सल चव अकोलेकरांना मिळणार असून एक वेळा अवश्य भेट देण्याचे आवाहन देशमुख परिवाराने केले. दिनांक 30 जानेवारी 19 ला स्वामी पापड उद्योगचा शुभारंभ श्री प्रशांत देशमुख शास्त्रीनगर यांच्याकडे थाटात संपन्न झाला. अकोला शहरवासियांच्या सेवेत हे अत्याधुनिक पापड मशीन उपलब्ध झाले असून अगदी घरच्या पापडाची अस्सल चव आणि शुद्धतेची हमी या व्यतिरिक्त काही वेळात ताबडतोब या मशीनद्वारे पापड उपलब्ध होतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या या मशीनमध्ये एका तासात 40 ते 45 किलो पापड सुकवून तयार करण्याची क्षमता असल्याची माहिती स्वामी पापड उद्योगच्या संचालिका सौ श्वेता प्रशांत देशमुख यांनी दिली. या पापड उद्योगाचा शुभारंभ प्रशांत देशमुख यांच्या मातोश्री सौ आशा देशमुख आणि त्यांचे वडील श्री पंजाबराव देशमुख मुंडगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वामी पापड उद्योगच्या संचालिका श्वेता देशमुख, सिटी मैत्रीण सदस्य आणि देशमुख महिला मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्या सुद्धा आहेत. तेव्हा सिटी मैत्रीणच्या संचालिका सौ कल्पना देशमुख यांच्यासह महिला सदस्यांनी ह्या पापड उद्योग शुभारंभाला शुभेच्छा दिल्यात. या आधुनिक मशीनबद्दल आणि क्षमतेबद्दल उपस्थितांना सौ श्वेता देशमुख यांनी माहिती दिली. यावेळी श्री वसंतराव देशमुख, हसनराव देशमुख, बीटी देशमुख, श्री खाडे, दीपकराव देशमुख, प्रल्हाद ढोरे, धनंजय देशमुख, आनंद देशमुख, माजी आमदार श्री भदेसाहेब, विश्वनाथ कांबळे, डॉक्टर रणजित देशमुख, डॉक्टर अमोल रावणकार, डॉक्टर सचिन धर्माधिकारी, संजय गढेकर सह अनेक मान्यवर आणि महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. अकोला शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पापड उद्योग सुरू झाला असून शुद्धतेची हमी आणि घरच्या पापडाची चव असलेल्या या पापड उद्योगास सर्वांनी एकदा तरी भेट देऊन या पापडाची चव चाखावी असे संचालकांनी आरआरसी न्यूजशी बोलताना सांगितले. शास्त्रीनगर स्थित ताथोड मंगल कार्यालय दूध डेअरी रोड येथे आपण या पापड उद्योगास भेट देऊन आपल्या आवडीप्रमाणे आणि हवे तसे पापड बनवून मिळतील अशी माहिती यावेळी श्वेता आणि प्रशांत देशमुख यांनी दिली. अल्पोपहाराने या शुभारंभाची सांगता करण्यात आली. यवतमाळ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत हातरुणच्या कन्येने उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण पदक पटकावले. तिचा भावपूर्ण सत्कार हातरुणवासियांनी केला.
बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम हातरुण रहिवासी तथा सध्या अकोला आरडीजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मयुरी अनंता इंगळे हिने यवतमाळ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आपल्या गावासह अकोला जिल्ह्याचे नाव लौकिकात भर घालीत सुवर्ण पदक पटकावले। या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून कुमारी मयुरी हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता आपली दावेदारी पक्की केली आहे। कुमारी मयुरी अनंता इंगळे ही ग्राम हातरुण येथील महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे। तिच्या या यशाबद्दल हातरुण येथील महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षकांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी भडंग सर, कैलास अग्रवाल, गजानन नसुडे, गोटू महाराज, काजी मेहंदी हसन, बबलू, निर्मल, विलास नागडे, नासिर खान यांच्यासह गावातील सर्व नागरिक उपस्थित होते। यावेळी कुमारी मयुरी इंगळे यांच्या यशाबद्दल शिक्षकांनी सिटी न्यूजशी बोलताना शुभेच्छा दिल्या, तर कुमारी मयुरी इंगळे हिने स्पर्धेबाबत माहिती दिली। इयत्ता 5वी पासून मी योगा करायला लागली। सगळ्यांचं बघून मला असं वाटायचं की मी पण या शाळेचं नाव भारतातच नाही तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत घेऊन जावं। मी सलग 9 वर्ष राज्य पातळीवर खेळली आहे। राज्य पातळीवर खेळल्यानंतर मला असं वाटायचं की मी राष्ट्रीय पातळीवर खेळायला हवं, म्हणून यावर्षी मी यवतमाळ येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर योग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवून हातरुण गावाच्या एक शिरपेचात एक नवीन शिरा खोवला आहे। याचं सगळं श्रेय मी माझ्या शाळेचे, मी माझ्या वडिलांपेक्षा जास्त मानणारे असे भडंग सर यांना देते। तसेच माझे आई वडील नागडे सर, भडंग सर, माझ्या गावातील सगळी समस्त मंडळी, आमचे सुभाष सेठजी अग्रवाल यांना देत। माझं फर्स्ट रँक आला, मी सुवर्ण पदक पटकावलं आणि लगेच मला त्यांचे शब्द आठवले आणि खरंच मी हातरुण गावचं नाव भारतातच नाही तर विदेशात सुद्धा पटकावलं आहे। आज आपण हातरुण मधल्या एका महत्वाच्या ठिकाणी आलो आहे, एका चांगल्या खेळाडूला भेटतोय। हा खेळाडू म्हणजे मयुरी अनंत इंगळे ही यावर्षी या ठिकाणी यवतमाळ येथे झालेल्या एका राष्ट्रीय संघटनाच्या स्पर्धेत, राष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये प्रथम येऊन हिने एक सुवर्ण पदक प्राप्त केलं आणि या सुवर्ण पदकाच्या सोबतच हिची निवड नेपाळ इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेसाठी झाली आहे। आपण सर्व मिळून हिला शुभेच्छा देऊया, हिचा आनंद व्यक्त करूया। या स्पर्धेसाठी पोहोचण्यासाठी खूप मोठं एक मेहनतीचं साधन लागतं। लहानपणापासून हे प्रयोग करावे लागतात, तेव्हा कुठे खेळाडू लवचिक बनतो आणि आंतरराष्ट्रीय पातळी गाठतो। जवळपास 2009 पासून ही खेळाडू सातत्याने प्रयत्न करते आहे। अनेक शालेय योगासन स्पर्धेमध्ये राज्यस्तरापर्यंत तिने धडक मारली। मारहाण प्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्याने या विरोधात बार्शी टाकळी तालुक्यातील शेलू येथील रहिवासी पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। गत 23 ऑक्टोबर रोजी बार्शी टाकळी तालुक्यातील शेलू बुजुर्ग येथे महादेव तुकाराम पवार, दीपक सदाशिव पवार, ज्ञानदेव मोतीराम पवार, किसन ज्ञानदेव पवार, सागर प्रकाश पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले। या संदर्भात पिंजर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली, मात्र तक्रार घेण्यात आली नाही। या संदर्भात वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे तक्रारीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेलू बुद्रुक येथील तुकाराम जानराव पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी व वरिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक। आरोग्य उपकेंद्राचा वापर शौचालयासारखा, सीईओंनी दिले चौकशीचे आदेश। 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय नराधमास जन्मठेप।
अतिक्रमण निर्मूलन विभागाने ठोठावला दंड. आणि एदलापूर येथे वाघाच्या दर्शनाने पसरली भीती. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चैनल. सिटी मैत्रीण. जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व. तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश. या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण. आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं. सेवा आमची, करमणूक ही तुमची. सेवा आमची, करमणूक तुमची. आरआरसी नेटवर्क. सेवा आमची, करमणूक तुमची.